धुळे तालुक्यातील खोरदड गावात गेल्या 40-50 वर्षापासून सार्वजनिक वापरासाठीची विहीर करण्यात आली होती। मात्र आता ती विहीर पूर्णपणे जीर्ण झाली असून त्यातील पाणीही दूषित झाले। त्यामुळे या विहिरीमुळे आजूबाजूच्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। खोरदड गावात गेल्या अनेक वर्षापासून असलेल्या जीर्ण झालेल्या विहिरीला कठडे देखील नाहीत, तसेच त्यातील पाणीही अत्यंत दूषित आहे। या ठिकाणी लहान बालकांचा तसेच जनावरांचा पडून मृत्यू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे ही विहीर बुजवण्याकरता गेल्या अनेक वर्षापासून ग्रामस्थ मागणी करत आहेत। मात्र ग्रामपंचायत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। तसेच ग्रामसेवक हा जाणीवपूर्वक या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे गावकऱ्यांनी आज पंचायत समितीकडे या गंभीर समस्येविषयी घेतली। तसेच येणाऱ्या काळात लवकरात लवकर ही विहीर बंद करून होणारी दुर्घटना टाळावी अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली आहे। धुळे जिल्हा प्रतिनिधी महेश्वरी शिसोदे। खोरदड गाव येथे गेल्या 1.5-2 महिन्यापासून दलित वस्तीतील एका मोकळ्या जागेवर आमदार निधीतून शेड बांधण्यासाठी 10 लाखाचा निधी मंजूर झालेला आहे। ती शेड बांधण्याच्या मोकळ्या जागेसाठी तिथे एक पडकी विहीर आहे। सुमारे 30-40 वर्षापासून ती विहीर पडक्या अवस्थेत आहे, जीर्ण अवस्थेत आहे। तिथे मोठ्या प्रमाणात जनावरं, कुत्रे, मांजरे मरून पडतात व उद्या उठून भविष्यात तिथे जीवितहानी होण्याची देखील शक्यता आहे। आणि दुसरी गोष्ट, तो आमदाराच्या निधीतून जो पैसा मंजूर झालेला आहे ती शेड बांधण्यासाठी, ती जागा उपलब्ध करण्यासाठी गेल्या 2 महिन्यापासून गावकरी व दलित समाजाचे सगळे बांधव वारंवार 2 महिन्यापासून ग्रामपंचायत प्रशासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार करत आहे, परमिशनसाठी फिरत आहेत। आणि तिथला ग्रामसेवक असेल त्यांनी असं उत्तर दिलं आहे की काही गावकऱ्यांचा त्या ठिकाणी विरोध आहे। आमचं या ठिकाणी असं म्हणणं आहे की 30-40 वर्षापासून ती विहिरीचा कोणता उपयोग नसताना कोणाचा विरोध असू शकतो। आमचे तर या ठिकाणी असं म्हणणं आहे की भविष्यात काही 2 गटामध्ये काही तिथं वादविवाद निर्माण झाला, याला सर्वस्वी जबाबदार तिथला ग्रामसेवक असेल। या कामासाठी आज आम्ही BDO साहेबांना निवेदन देण्यासाठी इथं ग्रामसेवकाचं नाव काय? या ठिकाणी आम्ही ग्रामसेवक भिकन पाटील यांच्या विरुद्ध तक्रार करण्यासाठी आलो होतो BDO साहेबांना की भविष्यामध्ये गावात 2 गटात काही जर वाद उद्भवला त्याला सर्वस्वी जबाबदार ग्रामसेवक भिकन पाटील असतील।